as well as food from parents. Which had share of 21% total import in 1990 to 1992. 1990 ला आपण 27% काय करायचो, पेट्रोल विकत घ्यायचो. खूप जास्त होते, नंतर वाढलं पण आहे बघा. आता कमी थोडस, म्हणजे कमी नाही बोलत ना, त्या रेंज मध्ये पण आता कमी करतो आपण. टोटल किती इम्पोर्ट आहे पेट्रोलियमचा बघू शकता नेटवर्क. गोल्डचा हब कोण आहे? रशिया. डायमंड गोल्डचा हब कोण आहे? रशिया. आपण त्यांच्याकडून ते गोल्ड घेतो, ओके. डायमंड घेतो. डायमंड बनलेला डायमंड आहे, दगड असतो दगड, ओके. तो गोल्ड आपण कानाला लावू शकतो का? कानाचं पडेल खाली, ओके. त्या डायमंडला आपण कन्वर्ट करून ते बनवतो प्रॉपर, मोती वगैरे असं ना, त्या बनवतो, ओके. गोल्ड पण तसंच असतं, गोल्डचे मोठे दगड असतात किंवा ते असतात, त्याला आपण गरम करून त्यांना साचेत टाकून ते बनतात का, ओके. कमी आहे ना, तरी पण कमीच आहे ना, 31 इकडे. या गोल्डच्या हिशोबाने आपण किती बघा, यस तुम्हाच कणकवली आई इथं कणकवली नाही, हा सॉरी, ते लाउडर. Has been observed that there is a significant drop in gold imports during 2013 to 14. The gold import declined from 50.3 billion. आपल्या गोल्डचा इम्पोर्ट झाले कमी, कारण की आता आपण सुद्धा गोल्डचा हब बनतोय. आपल्याकडे पण गोल्ड येते, समजतं काय बोललो मी? पहिला आपण गोल्ड घ्यायचो, ओके. आता आपल्या इथे पण गोल्ड बनतं. गोल्ड कसं बनतं? काय मशीन असते गोल्ड बनायची? तेच आपल्या समुद्रामध्ये खोदाखात करा, काय जे असेल त्याचं प्रोसेस, आपण त्याच्यावर फोकस करतोय. आपण पहिले किती घ्यायचं गोल्ड? $53.3 बिलियन होतं आपलं 11-12ला, ते झालं कमी 27.5. आता आपण गोल्ड इम्पोर्ट करतो ना, 90च्या आधी तेव्हा आपल्याला गोल्ड ऑलरेडी होतं, खजाना होता, खजाना. चिडिया म्हणजे काय, आपल्याला गोल्ड घरात नव्हतं, जमिनीमध्ये होतं. ते ब्रिटिश लोकांना समजलं, मग त्यांनी त्याच्यात काम केलं, सर्व पूर्ण होता साठा घेऊन गेले. आपण तरी पण खूप श्रीमंत गेले, आपले मोठे मोठे वाडे होते. हा, तेव्हा सोनं म्हणजे काय होतं, एक करन्सीचा प्रकार होता. 1 रुपयाचं चिप दे रे, 10 रुपये चिप्स दे, 10 रुपये आहेत ना, तेव्हा सोन्याचे होते. तेव्हा सोनं म्हणजे एवढं हे काय नव्हतं, समजलं राहुल मी. हा ओके, नॉर्मल. आता त्याची व्हॅल्यू वाढली का? कारण ते साठा कमी झालाय. पितळ, चांदी हे नाही गोष्टी, या हे सगळ्या गोष्टी त्याच प्रकारच्या. तेव्हा ते नॉर्मल. चांदी म्हणजे काय? हे नॉर्मल. सोनं म्हणजे काय? हे नॉर्मल. पण त्याच्या घरात एवढं तोळं सोडा, किलो. प्लॅटिनम गोल्ड पेक्षा जास्त महाग असतो. मला माहित नाही कसं बनतं काय असतं, ते पण एक खूप रेअर बनतं. रेअर समजतं ना, त्याच्यावर साठा खूप कमी आहे. दिसतं स्टील सारखं, पण स्टील नसतं. आपण ते दोघांना उभं करणार ना, तो गोल्ड मॅन कोण यार, माहित नाही. हा, त्या दोन भावाला उभं करा आणि प्लॅटिनम वाल्या माणसाला उभं करा, जे प्लॅटिनमचे कडे घातलेत. आपलं वाटेल तो जास्त श्रीमंत नाही, श्रीमंत हा आहे प्लॅटिनम वाला. प्लॅटिनमची किंमत बघ किती आहे. हे बघ, 1 किलो प्लॅटिनम कितीला बघ. 1 किलो सोनं कितीला आहे? आय थिंक 77,000. नाही, सोनं 7.5 लाख असेल. 1 किलो लाख कसा रेट आहे ग्रॅमचा? 1 ग्राम 7,000 पडा. इंटू त्याला करा 1000, 70 लाख ना 1 किलो म्हणजे. प्लॅटिनमचा पर ग्रामचा प्राइस आहे 2,594 आणि 10 ग्रामचा आहे 25,900. प्लॅटिनम महाग आहे रे गोल्ड पेक्षा. हो, प्लॅटिनमचा पर ग्राम प्राइस किती? 25,94 पर ग्राम. माझ्या अंदाजे प्लॅटिनम महाग आहे असं मी ऐकलंय, है ना. एनिवे, बघू आपण नंतर आहे की फर्टिलायझर राईट्स म्हणजे खत आपल्याकडे बनत नाही, चांगलं बनत नाही की. बनलं असं आपण अजून काढायची जमिनीची, ते बनत नाही तरी आपण घेतोय बाहेरून विकत. आता किती वाईट लागली जमिनीची.
पहिले होतं ना असं खत वगैरे होतं, पण ते कसं शेणखत मॅनमेड खत होतं. आता सगळं केमिकल मध्ये पण वाट लागलं. 2-3 वर्ष मस्त काम करोडपती बनव, बाद में की रोडपती बनवेल. पहिले काय होतं, प्रत्येक वर्षी नॉर्मल ओके, कमी पण जास्त पण नॉर्मल व्हायचं ओके शेती. आता आपण फर्टिलायझर काय करतो, घेतो विकत आपण, पण कमी झालं बघा आता. 1990 मध्ये काय होतं 4.5, 60-70 किती झालं 1.3. का? कारण आता स्वतः आपण घरी बनवतो ओके, घरी म्हणजे इंडियामध्ये ओके, इंडिया आपलं घर आहे ना. नंतर काय आयरन स्टील ओके, लोखंड वगैरे स्टील वगैरे मध्ये पण आपण बघा कमी केलं बघा, आपलं कमी झालं इम्पोर्ट 4.9 पासून झालं 2.1. का? अगेन आपण स्वतः घरी बनवतो स्टील. जिंदाल स्टील, जिंदाल स्टील, JSW मध्ये टाटा स्टील, हे सगळे टॉपचे आहेत ना लोक. इडियट. अरे यार चार्जिंग हुआ ही नहीं भाई. तर प्लॅटिनमपेक्षा गोल्ड मार्केट 22 कॅरेट रेट आहे 6,750. मला डाऊट आहे त्याच्यावर, बघावं लागेल मला, क्रॉस चेक करतो मी. चार्जिंग झालीच नाही. येस गाईज, हे झालं समजलं सगळ्यांना. आयरन स्टील काय नाही पॉइंट्स फक्त मला हा 4.9 काय रेट नाही तो आपला, एवढं आपण इम्पोर्ट करतो टोटल इम्पोर्ट मधून. आपल्याकडे टाटा स्टील वगैरे असं पण आपण इम्पोर्ट करतो. तर सध्याचा रेट पण काय, कारण आपल्याला खूप ठिकाणी स्टील लागतं. टाटा स्टील आपल्या इंडियामध्ये खूप ठिकाणी स्टील लागतं. टाटा स्टील एवढं प्रोव्हाइड करू शकत नाही. ऑप्शन असतात पण हे जे स्वस्त स्टील भेटतं बाहेरून, पण ते लोक जास्त टाटा स्टील वगैरे पण जात नसेल मे बी ओके. फक्त एक टाटा स्टील आणि जिंदाल स्टीलच नाही ना, बरेच दुसऱ्या कंपन्या असतील ना. असे तर आपला पॉईंट झाला. पहिला पॉईंट काय होता त्याच्यामध्ये, एक्सपोर्ट मध्ये इंजिनिअरिंग गुड्स, पेट्रोलियम प्रोडक्ट्स, केमिकल, जेम्स, टेक्सटाईल. आणि इम्पोर्ट मध्ये काय होतं, पेट्रोलियम, गोल्ड, नाही माहिती. सेम स्टीलचं सेम असतं, एक्स्ट्रॅक्ट करून त्याचं काय असेल ते बनतं. काय अच्छा, इंडिया इम्पोर्ट करतो जास्त आहे मग, ठीक आहे. हे गाईस बच्चो प्लीज ध्यान द्या, थोडंच बाकी आहे बघा, 2च पॉइंट. बॅलन्स ऑफ पेमेंट अँड बॅलन्स ऑफ ट्रेड. ऐकून घ्या काय असतं पहिले. बॅलन्स ऑफ पेमेंट, बॅलन्स ऑफ ट्रेड काय ऐकून घ्या, एकदम सिंपल आहे. आता समजा एखादी बँक असते, समजा मी एक बँक आहे, याच्याकडून मी घेतले 10 लाख रुपये, तो मला काय कॅश देणार नाही, ट्रान्सफर मार माझ्या अकाउंटला करणार क्रेडिट ओके. जेव्हा रिटर्न करेल मी ट्रान्सफर मारेल त्याच्या अकाउंटला डेबिट. हे जे चाललंय ना बॅलन्स, जे भेटलं म्हणजे किती पैसे द्यायचे किती पैसे घ्यायचे ते सगळ्यांचा सेट ऑफ करणं, त्याला म्हणणार बॅलन्स ऑफ ट्रेड, बॅलन्स ऑफ पेमेंट. हार्ड कॅश पण कोण देत नाही, ते 10 करोड रुपये तू 10 करोड रुपये मला कॅश द्यायचं नसतं, सगळं काय असतं ऑनलाईन ओके. समजते. आता बघूया आपण बॅलन्स बेसिक आयडिया ओके. बँक वाल्याच्या टायमाला आधीपासून तर ऑनलाईन ना, ऑनलाईन म्हणजे काय त्यांचं ट्रान्सफर ओके. मी बँकेच सांगतोय, मी आपलं सांगत नाही. आपण कोणत्या टायमाला मग आपल्याला ऑप्शन नाही चेक किंवा कॅश, तेव्हा जीपे युपीआय कोड हे जास्त हे नव्हतं, स्ट्रॉंग होता. पण तेव्हा एनएफटी होताच ना, आरटीजीएस होतच ना. एनएफटी म्हणजे काय, नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. आरटीजीएस म्हणजे काय, रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट. जर तुम्हाला सेंड करायचे असतील ना तर आपलं बँकेत जावं लागायचं पहिले, मोबाईल व्हायचं नाही. बँक ट्रान्सफर करणार आपल्या बिहाफ मध्ये आणि बँक आपल्याकडून पैसे घेणार, ते जाणार पैसे त्या माणसाला, समोरच्या माणसाला लगेच नाही. काय काय 1 दिवस लागायचा, 2 तास, 3 तास. आता बोला जीपे मारा, 1-2 सेकंड मध्ये जीपे समोर भेटतो. समजलं काय बोललो मी, काय हे बघितलं का.
तुझं गेलं फास्ट. येस, वाच तुझा बॅलन्स ऑफ पेमेंट फास्ट. The balance of payments of a country is a systematic record of all international economic transactions बघितला? of that country during the given period, usually a year. आपण जेव्हा घेतो ना दुसऱ्या बँकेतून लोन वगैरे, सॉरी दुसऱ्या कंट्री म्हणून लोन, अरे आपण दुसऱ्या कंट्री म्हणून लोन पण घेतो. आपण बऱ्याच कंट्री म्हणून लोन घेतला. आपल्याला खूप लोन आहे आपल्या इंडियावरती. आपल्या इंडियावरती युएसएचं पण लोन आहे, आपल्या इंडियामध्ये रशियाचं पण लोन आहे. मग ते लोक काय पैशाची बँक घेऊन येत नाही, घेतो लोन. ओके, ते लोक आपल्या इंडियातला जे आहे मेन अकाउंट त्याला ते ट्रान्सफर मारतात आणि जेव्हा आपण रिटर्न करतो तेव्हा त्याला आपण ट्रान्सफर मारतात. ऑनलाईन ट्रान्सफर आणि ऑनलाईन ट्रान्सफर क्रेडिट डेबिट करायचं, त्याला बोलणार बॅलन्स ऑफ पेमेंट. मला त्यांनी तेच दिलं, इंटरनॅशनल इकॉनॉमिक ट्रान्झॅक्शन ओके ऑफ दॅट कंट्री. बऱ्याच लोकांनी आपल्या थोडं एक्सप्लेन केली. According to the balance of payment is a summary statement of all the transactions Between residents of वन कंट्री अँड the restaurant. रेसिडेंट ऑफ कंट्री म्हणजे काय, आपली कंट्री. रेस्ट ऑफ म्हणजे बाकी दुसऱ्या कोणत्या कंट्री आहे त्यासोबत आपण करतो ना डील, त्याला म्हणणार बॅलन्स ऑफ पेमेंट. समजला? कंट्री सिस्टम According to this, is clear that the valuation of goods and services among citizen, businessmen, firms, government, people सर्व्हिस अमाऊंट सिटीजन्स, बिझनेसमॅन, फर्म्स. आता मला सांगा, तुम्हाला जर कोणाला फीस भरायची असेल युएसए ला, त्यांच्या युनिव्हर्सिटीला, आपण काय करतो, आपण जातो तिकीट काढतो युएसएचं आणि डॉलर घेतो, कॅश घेतो आपण आणि फीस पे करतो ना, असं करतो आपण. मग ऑनलाईन ट्रान्सफर होतो ना, त्याला पण काय बोलतात बॅलन्स ऑफ पेमेंट. समजलं? ते दोन कंट्री मधलं ट्रान्झॅक्शन त्याला बोलणार बॅलन्स ऑफ पेमेंट. गव्हर्नमेंट पण करतो. अजून बॅलन्स ऑफ पेमेंट. लास्ट पार्ट आहे बॅलन्स ऑफ ट्रेड. टू बस Balance of trade is the difference between the value of a country export and import for a given period. Balance of हा काय बॅलन्स ऑफ ट्रेड, किती एक्सपोर्ट केला मायनस किती इम्पोर्ट केला. 100 रुपयाचा एक्सपोर्ट केला, 80 रुपयाचा इम्पोर्ट केला, 100 मायनस 80 किती उरले, 20. त्याला बोलणार बॅलन्स ऑफ ट्रेड. सगळ्यांना समजलं? येस, बस. balance of trade is also referred to as the international इट ऑल्सो कॉल्ड एज इंटरनॅशनल ट्रेड. ओके, बॅलन्स हे करा का हायलाइट ही लाईन. कोणती एक डेफिनेशन वाच, एका वाच सेकंडची सॅम्युएल्सनची. according to Sanderson in export व्हॅल्यू हा वेट 100 रुपयाचं एक्सपोर्ट केलं, वेट 100 रुपयाचं एक्सपोर्ट केलं आणि 80 रुपयाचं इम्पोर्ट केलं, नुकसान आहे का फायदा आहे? फायदा. 100 रुपये आले, 80 रुपये गेले. एक्सपोर्ट केलं 100 रुपयाचं, इम्पोर्ट केलं 150 रुपयाचं, नुकसान का फायदा? पैसे आले 100 रुपये, गेले 150. एक्सपोर्ट केलं 100 रुपयाचं, इम्पोर्ट केलं 100 रुपयाचं, नो फायदा. ओके, नाही समजला? 100 रुपयाची माल आपण विकला बाहेर, आपल्या किती रुपये येतील? 100 येतील. आणि आपण 80 रुपयाचा माल विकत घेतला, 100 रुपये आले आणि 80 रुपये गेले, झाला 20 रुपयाचा फायदा. 100 मायनस 80. दुसरा एक्झाम्पल, 100 रुपयाचा माल घेतला विकला आपण आणि 150 रुपयाचा विकत घेतला. सेल आहे 100 रुपयाचा आणि परचेस आहे 150 रुपयाचा. मग आता काय नुकसान आहे ना 50 रुपयाचं. नाही समजलं अजून पण? हा नाही बोलते होती. सेल केला, सेल म्हणजे एक्सपोर्ट का 100 रुपयाचा आणि परचेस केला 100 रुपयाचा, काहीच नाही, 0. त्याला बोलणार की ब्रेक इव्हन पॉईंट. ओके, समजते? आपल्या 100 रुपये दिले हे घेतलं ना, एक्झाम्पल घेतलंय, त्यामध्ये ते कितीचा हे होत असेल ना export. हो, बिलियन्स डॉलर. ओके, 100 एक्झाम्पल आहे. मग आता आपण इथं आता 150 100 झाला, आता इथं मी 100 लाखाचं एक्सपोर्ट केलं, इम्पोर्ट केलं आणि एक्सपोर्ट मला डॉलर द्यायला, तर आपण जे करतो ना एक्सपोर्ट, त्याचं कॅल्क्युलेशन पण रुपीज मध्ये होणार आणि आपण जे करतो ना इम्पोर्ट, त्याचं पण कॅल्क्युलेशन रुपीज मध्येच होणार. गुड क्वेश्चन. समजा तू आज कपडे विकले की अमेरिकेला की, मोठा अमाऊंट नको, 1 लाख रुपये, 1 लाखाचे 1 लाख काय रुपीज. तू 1 लाख रुपयाचे कपडे विकले युएसए ला, पण युएसए ला सांगावं लागेल डॉलर्स मध्येच. त्याचं जाऊन गेला, त्याला काय करायचं, जो रेट चालला आजचा त्या रेटच्या हिशोबाने आपण कन्वर्ट करायचं. केला 100 लाख 1 लाखाचा आपण हिसाब विकला, तो आता घेतला 80,000चा माल,
तिकडून 80,000 कशामध्ये? रुपीज मध्ये. त्या रेटचा त्या दिवशी जो रेट असेल ना त्या रेटने कन्वर्ट करायचं असतं की रुपीजला. तर 1 लाख रुपये आणि 80,000 रुपये या दोघांमध्ये डिफरन्स 20,000 रुपये, ते आपला फायदा आहे. दोन्ही करन्सी दोन्ही टायमाला रुपीजच असले पाहिजे. एका टायमाला डॉलर एका टायमाला रुपीज चालणार नाही. एक तर दोघा टायमाला डॉलर त्या दोन्ही टायमाला रुपीज. समजलं? एक वाच. Clear from the above definition that values of trade हा ते सॅम्युएल्सन. import value is greater than हा trade इम्पोर्ट व्हॅल्यू फायदा, as trade सरप्लस and if import value is greater than export नुकसान, deficit. trade deficit. समजलं? हे दिसतंय का? सरप्लस ट्रेड सरप्लसला अंडरलाईन करा आणि ट्रेड डेफिसिटला अंडरलाईन करा. पुढे वाच. इट इज It is clear from the above definition that values of trade include the value of import and export of visible goods and invisible goods. काय सांगितलं? हा ते समजलं, तो वाचून दाखवलं की व्हॉट इज इनविजिबल गुड्स. Service. सर्व्हिस. व्हॉट इज विजिबल गुड्स? ज्यांना आपण टच करू शकतो, बघू शकतो. कपडे घेतले विकत, विजिबल गुड्स. कोणते कपडे घ्यायचे, कसे घ्यायचे, कोणत्या कंट्रीमधून घ्यायचे, कोणत्या रेटने घ्यायचे, याचं मी त्याला काय दिलं? कन्सल्टेशन दिली. कन्सल्टेशन सर अर्धा तासाची मीटिंग ठेवली. त्या माणसाला मी त्याला गाईड केलं, ते मला पैसे दिले की. आता मला सांगतो मी काय त्याला प्रोव्हाइड केलं? इनविजिबल गुड्स म्हणजे सर्व्हिस किंवा ब्रँड व्हॅल्यू, रॉयल्टी हे पण येऊ शकतं. गुड असे वगैरे. उद्या कोणता पेपर आहे? मीच काढेल ना. नाही मी नाही काढणार ते. खरंच मी नाही काढणार. मला माहित पण नाही पेपर होत्या. मला खरंच माहित नाही पेपर होत्या. सर आम्हाला पेपर द्यायला घाबरवला गेलाय. काय पेपर आहे काय बातमी भेटली पेपरची. उद्याच्या पेपरची? हा गुड. यू शुड प्रिपेअर. ओके या गाईस. हा पुस्तक मधून येईल. ओके आणि एक्सरसाइज पाठ आहे माहिती, पुस्तकाचं पाठ आहे ना. संपलं पुस्तक जे आहे ना सगळं वाचायचं. ओके अगेन आय एम आस्किंग एक्सरसाइजचा पार्ट आहे, लेसनचा पार्ट आहे. असं शक्यच नाही. इन शॉर्ट सर्व. हा एक्सरसाइज पण करा आणि लेसन पण करा. संपलं. अशा टॉपिक संपला. आता आपला तो राऊंड चालू. ओके मजा लागली. थँक्यू व्हेरी मच गायज. थँक्यू.